वाचला असेलच. मी रिपीट करावं का? करा सर. छत्रपती शिवाजी महाराजांनी जावळी मारली, तुम्हाला तो इतिहास माहितीच आहे. चंद्रराव मोरेंनी जेव्हा आगाऊपणा केला, आगळीकी केली, तेव्हा महाराजांनी त्याला पत्र लिहून सांगितलं होतं की बाबा तू जरा थांब, अशी काय आगळी करू नको, रयतेला विनाकारण त्रास देऊ नको. तर त्यांनी त्याचं प्रत्युत्तर कसं दिलं होतं? अतिशय उर्मटपणे महाराजांनी छत्रपतींना घेऊन पाठवलं होतं. तर ते म्हटले होते की बाबा छत्रपती तुम्ही कोण? तुम्ही स्वतःला राजे घोषित करणारे कोण आहात? जर जेवत असाल तर हात धुवायला इथे या, अशी त्यांनी महाराजांच्या त्या पत्राची वल्गना केली. त्याच्यानंतर महाराजांनी काय केलं तर महाराजांनी खरोखर तिथे गेले, त्याचा बिमोड केला आणि जावळी आपल्या स्वराज्यात दाखल झाली. महाराजांनी जावळी मारली. त्यानंतर अफजल खान आला, अफजल खानाचा वध केला, त्याचा गर्वहरण झालं. सगळ्यांना वाटत होतं की अफजल खान आला म्हणजे आता काय खरं नाही महाराजांना, परंतु त्यांना काय माहिती नाही का की महाराजांच्या बाबतीत काय काय चालू. तर अफजल खानाचा वध झाला. त्याच्यानंतर या परिसरातले जे काय केले ते सगळे आपल्याकडे आले, परंतु वासोटा अजूनही आपल्याकडे आलेला नव्हता. का नव्हता आलेला? कारण हे जे जंगल बघताय, हे उंच डोंगर बघताय, हे बेलाकडे बघताय, त्याचं कारण इकडे एक किर्र अरण्य होतं. आता आहे याच्यापेक्षा भयंकर किर्र अरण्य होतं आणि इतकी जंगली श्वापद होती. आपण असं थांबल्यावरती एखाद्या झाडावरती असं बिबट्या झोपलेला असायचा. तर त्या कारणामुळे तो किल्ला घ्यायचा राहिला होता. हा किल्ला 6 जून 1660 साली महाराज पन्हाळ्यावर होते. त्याच्यानंतर महाराजांनी एका सरदारला पाठवून हा किल्ला आपल्या स्वराज्यात दाखल केला आणि या किल्ल्याची भयानकता, दुर्गमता पाहून हा किल्ला तुरुंग म्हणून वापरला जाऊ शकतो हे महाराजांनी पक्क केलं आणि अनेक जे काही स्वराज्यद्रोही असतील त्यांना या ठिकाणी कैदी म्हणून ठेवलं गेलं होतं. बाकी सुद्धा खूप सारा रंजक इतिहास आहे, तो आपण वरती गेल्यावर सांगूया. परत एकदा सूचना, चालताना व्यवस्थित चाला, गडबड करू नका, जोरात बिलकुल चालू नका. आणि महत्त्वाची सूचना, आपल्याला काय म्हणता येईल, फुकाचा आपल्याला काहीतरी असा अभिमान असतो की नाही यार मी म्हणजे आहे नाही का, कोणीतरी आहे चालू शकतो किंवा काय.